न आवडणाऱ्या भाजीपासून आज आपण हे फ्राईज बनवूया. खाल्ल्यानंतर तुम्हाला कोणीच सांगू शकणार नाही, की हे फ्राईज तुम्ही कशापासून बनवलेले आहे. तर मुलांना तुम्ही नक्कीच हे देऊ शकता किंवा अचानक आपल्या घरी कोणी पाहुणे आले ना, त्यांच्यासाठी सुद्धा वेळेवर पटकन हे तुम्ही बनवू शकता. तर इथे ना बाउलमध्ये चॉप केलेला कांदा टाकायचा आणि चॉप केलेली पत्तागोबी टाकूया. पत्तागोबी तसं घरात कुणीच खात नाही. पण जर तुम्ही अशा पद्धतीने वेगळं काहीतरी बनवून दिलं ना, तर नक्कीच खातील. मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवूया. मिक्सरच्या भांड्यात 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, आवडीनुसार हिरवी मिरची, अद्रकचे तुकडे टाकायचे, जिरे टाकूया आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं. आता हे वाटण बाउलमध्ये काढूया. हिंग टाकायचं, ओवा थोडासा क्रश करून टाकायचा, लाल तिखट, हळद, जिरा पावडर आणि थोडंसं काळं मिरी पावडर टाकलेली आहे. अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आणि 1 वाटी आपण इथे बेसन पीठ टाकूया. पाणी न टाकता आपल्याला हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण थोडंसं हाताला चिकटत असेल ना, तर थोडंसं 1 चमच तेल टाकायचं आणि अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा. स्टीमरच्या प्लेटला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आणि आता हे मिश्रण आपण अशा पद्धतीने व्यवस्थित स्प्रेड करून घेऊ. वरून थोडेसे पांढरे तीळ टाकायचे, हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे आणि एक 15 मिनिटं आपल्याला हाय फ्लेमवर छान स्टीम करून घ्यायचे. हलकेसे थंड झालं, की हव्या त्या आकारात कट करून घेऊ शकता तुम्ही. तर इथे मी फ्राईजसारखं बनवते आहे. वेगळं काहीतरी असलं ना, की मुलं पण आवडीने खातात. तर इथे मी फ्राईजसारखं कट करून घेतलं आहे. तर सगळं व्यवस्थित आपण कट करून घेऊया. तेल गरम करायचं आणि गरम-गरम तेलामध्ये आपल्याला हे फ्राईज छान फ्राय करून घ्यायचे आहे. जोपर्यंत हे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होत नाही. ते आपले फ्राईज छान तयार झाले आहे आणि बघू शकता मस्त कुरकुरीत असे आपले फ्राईज रेडी झालेले आहेत.